नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. कळवण शहरात मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात आणि त्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याच्या गंभीर समस्येवर भारतीय जनता पार्टीने आवाज उचललाय. भाजप कळवणच्या वतीने आज कळवणचे तहसीलदार श्री रोहिदास वारुळे आणि कळवण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश शेवला यांना निवेदन देण्यात आले. शहरात तातडीने कोंडवाडा उभारून मोकाट जनावरांच्या त्रासातून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी उचित कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. कळवण शहरातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार कळवणमध्ये मोकाट जनावरे विशेषतः गायी आणि म्हशी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले. 23 जून 2025 रोजी जुना ओतूर रोड शिवाजीनगर येथे मोकाट जनावरांच्या हल्ल्यात श्री भालचंद्र रघुनाथ मालपुरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून श्री आबा मोरे हे जखमी झालेत. यापूर्वीही गणेशनगरमध्ये पावसाळी अंधारात रस्त्यावरील जनावरे न दिसल्याने प्रवासी रिक्षाचा अपघात झाला होता. शहरातील चौक, मुख्य रस्ते आणि आठवडे बाजारातही मोकाट जनावरांमुळे अनेक वयोवृद्ध महिला आणि वाहनधारकांना गंभीर दुखापती झाल्याच्या घटना घडल्या. या गंभीर समस्येकडे नगरपंचायत प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप भाजप आणि कळवणमधील जागरूक नागरिकांनी केलाय. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे जनतेत तीव्र असंतोष पसरला असून याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप पाटील, कळवण. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.